नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण रेल्वे, एस-एस-सी व इतर केंद्रीय परीक्षांसाठी महत्त्वाचा असणारा पॉलिटीमधील भारतीय निवडणूक आयोग हा चॅप्टर आज बघणार आहोत. तर भारतीय निवडणूक आयोगाविषयी आता माहिती बघूया. तर मित्रांनो, भारतीय निवडणूक आयोग हा भारतातील एक स्वतंत्र संस्था म्हणजे ॲटोनॉमस बॉडी आहे, जी की भारतातील महत्त्वाचे इलेक्शन्स म्हणजेच निवडणुका कंडक्ट करते. तर बघा, आपल्या घटनेमध्ये भारतीय निवडणूक आयोगाची माहिती ही कलम 324 मध्ये दिलेली आहे. हे महत्त्वाचं आहे बघा, कलम 324 मध्ये. तर आपल्या निवडणूक आयोगाची स्थापना 25 जानेवारी 1950 या रोजी झाली आहे. किंवा 25 जानेवारी 1950. आणि आपल्या निवडणूक आयोगाचं मुख्यालय कुठे आहे? तर दिल्ली या ठिकाणी आहे. दिल्ली या ठिकाणी आहे. त्यानंतर बघा, आपल्या भारतीय निवडणूक आयोगाची रचना बघायला गेलं तर आपल्या भारतीय निवडणूक आयोगाची रचना कशी आहे? तर एक मुख्य निवडणूक आयुक्त आणि 2 निवडणूक आयुक्त, म्हणजे त्यांना सहकार्य करण्यासाठी 2 निवडणूक आयुक्त असतात. आणि ते 2 निवडणूक आयुक्त 2 ठेवायचे, 4 ठेवायचे किंवा ठेवायचेच नाही, हे कुणाच्या मनावर? तर ते राष्ट्रपतींच्या मनावर असतं. म्हणजे राष्ट्रपती वेळोवेळी ती संख्या ठरवतील. बघा, फोटोमध्ये सुद्धा हे मधले मुख्य निवडणूक आयुक्त आणि साईडचे 2 आहेत ते 2 निवडणूक आयुक्त आहेत. त्यानंतर बघा, आपल्या भारतीय निवडणूक आयोगाचे कार्य काय आहेत? तर आपल्या भारतीय निवडणूक आयोगाचे महत्त्वाचे कार्य बघा, निवडणुका कोणत्या कोणत्या घेतात? तर राष्ट्रपतीची निवडणूक घेतात, तसेच उपराष्ट्रपती, लोकसभा म्हणजेच खासदारांची निवडणूक, तसेच राज्यसभा आणि राज्य विधिमंडळे म्हणजे विधानसभा आणि विधान परिषद म्हणजे आमदारांची निवडणुका. तर इतर कार्य काय आहेत त्या निवडणूक आयोगाचे? तर बघा, निवडणूक आयोगाची इतर कार्य बघायला गेल्यावर ते आहेत बघा, मतदार याद्या तयार करणं, पुन्हा निवडणूक वेळापत्रक जाहीर करणं, तसेच राजकीय पक्षांना जे चिन्ह देतात बघा, आपल्या इथं तुतारी आणि मशाल कसं दिलं आहे तसं निवडणूक आयोग हे पक्षांना चिन्ह देतं. तसेच परिसीमन आयोगाच्या निर्देशानुसार मतदारसंघाचे प्रादेशिक क्षेत्र निश्चित करणं, म्हणजे कोणत्या मतदारसंघाची बाँड्री कुठपर्यंत, हे सर्व आखून देण्याचं कामसुद्धा निवडणूक आयोगाचं असतं. त्यानंतर बघा, आता करंट याविषयी माहिती, की सध्या भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत राजीव कुमार. बघा, कालच का नाही हरियाणा आणि JNK म्हणजे जम्मू काश्मीरची निवडणूक त्यांनी जाहीर केली. आणि त्यांना सहाय्य करण्यासाठी 2 निवडणूक आयुक्त आहेत, एक सुखबीर सिंग सद्धू आणि दुसरे ज्ञानेश कुमार. बरोबर, हे महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. पुढील भागामध्ये भेटू नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.